शेतकरी मित्र, मी दिलीप राठोड. आज आपण सीताफळ या बागेमध्ये आहे. सीताफळाची बाग आहे पूर्ण 500 झाडाची. याला आपण बघू शकता अशा प्रकारे याला पूर्ण असे लोंबटे निघालेले आहे. आणि आज रोजी आपल्याला या झाडाला म्हणजे फळाची आणि फुलाची फळधारणा आहे हे बघतो आपण. तर याला व्यवस्थित आपल्याला सेट करण्यासाठी या झाडावरती जे आलेले मोठे मोठे फांदे आहेत, या फांद्याचं आपल्याला कुठल्याच प्रकारचं काम नाही. कारण की हे फांद्या झाडाची ताकद ती खाऊन घेतात आणि झाडाला जी लागणारी फळं आणि फुलं आहे याच्यामध्ये घट होते आणि उत्पन्नामध्ये घट होते. तर आपल्याला करायचं एकच आहे की अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. आणि कट करताना इथे फांदीवरती जे फळाची आणि फुलाची जी फुटवे निघालेली आहे, हे बघून आपल्याला या फांदीच्या 12 इंच दुरून याला कट करायचं आहे. याचं कारण एकच आहे की येणारी जे नवीन जे फुटवे आहे आणि नवीन जे फळाची आणि फुलाची जी हे फांदी आहे त्याला इजा होऊ नये, म्हणून आपल्याला थोडा काळजीपूर्वक याला कटिंग करायचे आहे. एक झाड तुम्हाला दाखवतो मी. अशा पद्धतीने याला असे लोंबटे आले होते. हा बघा, हा एक अशा पद्धतीने इतकी हाईट याची वाढली होती. तर आपल्याला याला 12 इंच दुरून असं याला कट करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जे येणारे जे नवीन जे फूट आहे, ही नवीन जे फूट आहे बघा, इथं आता याला 2 दिवस झाले मी कट केलं आहे. इथे नवीन फूट आलेली आहे. या फूटमधून बघतोय आपण, या फूटमधून एक छोटंसं फुलाचं हे निघालेलं आहे, हे बघा. आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नाचं जे बघितलं तर इथे उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि जास्त प्रमाणामध्ये फुल आणि फुलकळी आणि याला जर लागली समजा, एका झाडाला जरी समजा जवळपास 20-25 जरी फळं लागलेत तरी आरामशीर एका झाडाला 5 किलो ते 10 किलोपर्यंत आपण उत्पन्नाचं घेऊ शकतो. आणि एका फळाचं वजन हा 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, 500 ग्रॅमपर्यंत या फळाची साईज राहणार आहे. त्याच्यामुळे कमी संख्या आणि कमी फळाची संख्या असल्यामुळे फळाची साईज चांगली सेट होणार आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तर यावर्षी जरासा अवकाळी पाऊस लवकर आल्यामुळे याला लवकर फूट आली. त्याच्यामुळे कट करण्यासाठी आपण याला थोडा जवळून न कट करता आपण दुरून कट करत आहे. याचं कारण एकच आहे की इथनं बघू शकता, इथनं असे 5-6 फूट 4-5 फूट निघालेले आहे. त्या 4ही फुटामधून फुलाची जे ग्रोथ आहे ते होत आहे. तर मग 1, 2, 3, 4 सोडून द्यायचं आहे. 5व्याच्या वरून आपल्याला इथून कट करायचं आहे. त्याच्यामुळे होणार काय आहे की हे जे फळं आहेत हे व्यवस्थित सेट होणार आणि हे गळणार नाही आणि या फांदीवरती टिकून राहतील. त्याच्यामुळे मित्र, कट करताना थोडा काळजीपूर्वक कटिंग करणे गरजेचं आहे. तेव्हा आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही, थोडा वाढ होईल आणि फळाची संख्यासुद्धा वाढेल आणि फळाची साईजसुद्धा वाढेल. आणि झाडामध्ये जी फालतू जे वेस्टेज एनर्जी आहे या झाडाच्या फांदीमध्ये, ते आपल्याला कुठेतरी कमी करता येईल आणि आपल्या या बागेचं उत्पन्न आपण वाढवू शकतो. आणि कमी खर्चाचं पीक आहे. त्याच्यामुळे सीताफळ या व्हेरायटीला कुठलाही खर्च नाही आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगलं आहे. याच्यामध्ये आपण आंतरपीक शेतीसुद्धा घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण सोयाबीन घेऊ शकतो. आपण 10 बाय 10ची लागवड केलेली आहे. याच्यामध्ये सोयाबीन पण घेऊ शकतो, याच्यामध्ये तूर घेऊ शकतो. आम्ही मागच्या वर्षी याच्यामध्ये तूर घेतलेली आहे. आम्हाला जवळपास 5 क्विंटल तूर झाली आहे याच्यामध्ये. आणि आज यावर्षीसुद्धा आम्ही तूर घेणार आहे. यावर्षी आम्ही ते झाडाच्या लाईनमध्ये न घेता मध्ये बेड मारून तूर घेणार आहे. त्याच्यामुळे डबल उत्पन्न होईल, उत्पन्नाची वाढ होईल आणि खरोखर शेतकऱ्याला फायदा होईल. धन्यवाद शेतकरी मित्र.